बसवाल्याने एक चॅलेंजच दिलं आम्हाला. 4 तासात ओंकारेश्वर दर्शन, मामलेश्वर आणि नर्मदा बोटिंग. उज्जैनहून 320 रुपये पर पर्सन बस बुक केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निघून दुपारी 1:30 वाजता पोहोचलो. रस्त्यामुळे 5 तास लागले. वेलकम टू उज्जैन सिरीज पार्ट 6. बस स्टॉप लोकेशन पासून 10 रुपये शेअर ऑटोने मंदिरात पोहोचलो आणि तिथे गेल्यावर आठवलं उज्जैन मध्ये फिरायच्या नादात शीघ्र दर्शनाचा पासच काढायचा राहिला. मग काय, आता नॉर्मल लाईन मध्ये उभे राहिलो. लाईन पुढेच सरकत नव्हती किती वेळ आणि शेवटी 2.5 तास लाईन मध्ये उभे राहिल्यानंतर 4:30 ला मंदिर बंद होणार आणि त्याच्या जस्ट 5 मिनिट आधी आमचं दर्शन झालं. म्हटलं नशीब. नंतर मामलेश्वर मंदिरात गेलो. 15 ते 20 मिनिटात इतकं छान दर्शन झालं की डोकं टेकवून नीट पाया पडता आलं. काही गडबड नाही. हे मंदिर इतकं सुंदर आहे ना, अजिबात मिस करू नका हा. 5:30 तर तिथेच झाले. बोटिंग शक्य नव्हती. पास काढला असता तर कदाचित झाली असती. त्यामुळे आम्ही जी चुकी केली ना ती तुम्ही करू नका हा. पण मग नर्मदा नदीचं दर्शन घेतलं आणि तिथेच काठावर 5 मिनिटं उभे राहिलो मंदिराकडे पाहत. इतकं सुंदर वाटत होतं ना, एक वेगळीच कम्प्लीटनेसची फिलिंग होती. 6 वाजता बस स्टँडला पोहोचलो. पण कसलं काय, बस 7:30 ला सुटली. तेव्हा वाटलं बोटिंग झाली असती यार. पण एनिवेज, वेळ कमी असला तरी दर्शन झालं बाबा. नेक्स्ट पार्ट मध्ये मला मंदिराविषयी कोणती गोष्ट कळली ते शेअर करणार आहे. सो आताच फॉलो करा. ओके, बाय.